तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। बळीराजाचा गुढीपाडवा गोड, विमा नुकसान भरपाई आणि मोफत वीज योजना मार्गी, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ताही मिळणार। आता विमानतळ प्रकल्प थांबणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुरंदर तालुक्यातील विमानतळ शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यासाठी शासनाने पूर्व तयारी केली। तुमचे आमदार प्रकल्पासाठी खूप आग्रही असून खासदार सुद्धा सकारात्मक आहेत, त्यामुळे थोड्या दिवसात ड्रोनद्वारे सर्वे होईल आणि लगेच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कितीही विरोध झाला तरी विमानतळाचे काम थांबणार नाही। लाल मिरचीचे दर कोसळले, शेतकरी राजा आला अडचणीत, व्यापाऱ्यांची खरेदी मंदावली, अर्थचक्र कोलमडले। किमान 2 वर्षे शेतकरी कर्जमाफी देणे अशक्य, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती। 31 मार्च अखेर कर्ज भरा। सध्याच्या स्थितीत राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान 2 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले। तसेच शेतकऱ्यांनी 31 मार्चच्या आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे देखील त्यांनी आवाहन केले। कृषीचा 1775 कोटींचा आराखडा मंजूर, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, पायाभूत प्रकल्पांना निधी मिळणार। शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश, महसूल मंत्री बावनकुळे यांची कबुली। गिरणातून एप्रिल अखेर सुटणार 3रे आवर्तन, मन्याडमध्ये 33% तर गिरणामध्ये 35% जलसाठा। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 महिन्यांमध्ये 7.5 लाख क्विंटल कांद्याची आवक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 86.62 हजार क्विंटल कमी। नव्या वर्षात बळीराजांना सालदारांची चिंता, सालदारांचे भाव भिडले गगनाला, दिवसेंदिवस शेतमजुरांची संख्या कमी होत आहे। नांदेड जिल्ह्यात विमा मोबदल्यापासून शेतकरी अद्याप वंचित, 3 एप्रिल रोजी कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार। आंबट चिंच उत्पादकांना ठरली गोड, दर मिळतोय चांगला, चिंच फोडणीतून महिलांना मिळतोय रोजगार। 64 लाख शेतकऱ्यांना विमा भरपाई, माणिकराव कोकाटे यांची माहिती। बँक खात्यांमध्ये जमा होणार 2555 कोटी। या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे। ही प्रक्रिया विमा कंपन्यांना देण्यात आली असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले। रोहयोच्या मजुरीत 15 रुपयांनी वाढ, 1 एप्रिलपासून मजुरांना प्रतिदिवस 312 रुपये मजुरी मिळणार। पश्चिम पन्हाळ्यात मका मळणीची लगबग, आता बांधावर थेट मशीन आल्याने शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला, आर्थिक बचत। तासगाव पूर्व भागात अवकाळीने झालेल्या हानीचे पंचनामे करा, द्राक्षे, आंबा, चिकू व पालेभाज्यांचे नुकसान, उत्पादकांना मोठा फटका। मालेगाव विभागात 57 शेतकरी वारसांना 1.14 कोटींची भरपाई, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ठरली मोठा आधार। नांदेड जिल्ह्यात 6 लाख शेतकऱ्यांना 704 कोटींचे वितरण। नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली। गाय दूध अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट, अर्थसंकल्पात तरतूदच नाही, शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंद बिघडला। नागपूर अधिवेशनात घोषणा करून सुरू करण्यात आलेले गाय दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद न केल्याने भविष्यात मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे। पंढरपुरात बेदाण्याला उच्चांकी 701 रुपये किलो दर, पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याची 267 गाड्यांची आवक, 67 कोटींची उलाढाल। विम्यासाठी शासनाने भरली हिश्श्याची रक्कम, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पैसे, मराठवाड्याला 2253 कोटींचा विमा। सीना बॅकवॉटरचं पाणी मुरतंय कुठं, फेब्रुवारीतच धरणग्रस्तांवर पाणी टंचाईचे संकट, कांदा ऊस पिके धोक्यात, पाण्याबाबत पाटबंधारे खाते अनभिज्ञ। हरभरा आयातीवर 10% शुल्क, 1 एप्रिलपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी। हरभऱ्याच्या मुक्त आयातीची मुदत 31 मार्च रोजी संपणार आहे। ही मुदत संपण्याआधीच सरकारने 1 एप्रिलपासून हरभरा आयातीवर 10% शुल्क लागू केले आहे।
बांधकाम साहित्य मजुरीच्या दरात वाढ झाल्याने लाभार्थीच बनले कारागीर। घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या दुप्पट खर्च बांधकामाला वाळू परवडत नसल्याने सँड क्रशचा वापर करावा लागतोय। ठेकेदारालाही असते काम उरकण्याची घाई। सालगाड्यांकडून आता केली जाते दुचाकी आणि मोबाईलची डिमांड। वाढत्या महागाईचा परिणाम नीरा परिसरात शेती कामासाठी सालगाडी मिळत नसल्याने शेतकरी हैराण। जमिनीचे क्षेत्र मोठे असल्याने कुटुंबातील सदस्यांकडूनच सर्व कामे होईना। अमरावती जिल्ह्यात 2 दिवसात कशी होणार 2.66 लाख शेतकऱ्यांची नोंदणी। ॲग्रिक्स टॅक्ससाठी 30 मार्च डेडलाईन। योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक। वसमत तालुक्यात तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले। जानेवारी 2000 रुपये तर मार्चमध्ये 1300 रुपये क्विंटल। शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार। पीक विम्याची 190.25 कोटींची भरपाई मिळणार। बुलढाणा जिल्ह्यातील 1,83,000 शेतकऱ्यांना लाभ। खरीप हंगामातील पिकांचे झाले होते नुकसान। सांगली जिल्ह्यात बेदाणा दर 50 रुपयांनी वाढले। 15 दिवसात दरात मोठी सुधारणा। हंगाम जवळपास संपला। काजू बी दरात किंचितशी घसरण। आवक वाढली। प्रतिवारीनुसार प्रति किलो 155 ते 170 रुपयेपर्यंत दर। अहिल्यानगर जिल्हा बँकेकडून पीक कर्ज मर्यादेत एकरी 10,000ची वाढ। शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे 2,555 कोटी। राज्य सरकारची पीक विमा हिश्श्याची रक्कम उपलब्ध। 64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार। 2,25,000 कोटींचा पीक विमा वितरित होणार। कंपन्यांना हिश्शापोटी 2,852 कोटी देण्यास सरकारची मंजुरी। 2022 पासून प्रलंबित असलेली विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील 2,308 कोटी रुपये अशी 2,555 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। पीक विम्याचे ते परिपत्रक रद्द करा। खासदार राजे निंबाळकर यांनी घेतली कृषी मंत्र्यांची तिसऱ्यांदा भेट। पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात अडसर ठरत असलेले 30 एप्रिल 2024 रोजीचे शेतकरी विरोधी परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची सलग तिसऱ्यांदा भेट घेतली। गुढीपाडव्याला समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला होणार। 1 एप्रिल पासून हलक्या वाहनांना 2 रुपये 6 पैसे तर मोठ्या वाहनांना 6 रुपये 97 पैसे टोल। 1 एप्रिल पासून 800 औषधे महाग। ताप, मधुमेह आणि ॲलर्जीवरील औषधांचा समावेश। मोठा दिलासा 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार। दरात 10% कपात। कोकण मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा। मराठवाडा व विदर्भात मात्र उष्णतेची लाट। लाडकी बहीण योजनेचा निधी तात्काळ थांबवा। खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेत मागणी। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा। कोयना धरणात 54% तर जायकवाडी धरणामध्ये 55% पाणीसाठा। आगामी 2 महिन्यांचे पाणी नियोजन ठरणार महत्त्वाचे। एप्रिलसाठी 23.5 लाख टनांचा साखर कोटा। मार्चच्या कोट्यास 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।